बंडखोर निवडून येणार नाही, पूर्ण युती निवडून येणार. महायुती नंबर प्लस. अरे आमच्या 81 इसमें से कुछ पानी अगर खाने को मिल जाएगा तो अच्छा हो जाएगा. और जो ट्रैफिक एक बड़ा मुद्दा है. अभी ट्रैफिक घोड़बंदर रोड पे सर्विस रोड था तो उससे कुछ राहत रहती है. अगर पूरा एक साथ मिला दे रहे तो इससे देखिए, पहली बात आपको में है ही नहीं. आपको शायद पता होगा कि 97 में, जब 1997 में चंद्रशेखर कमिश्नर थे, उस दौरान घोड़बंदर रोड का विस्तारीकरण हो गया. और वो विस्तारीकरण के दौरान इतना रास्ता बड़ा घोड़बंदर के लिए क्यों चाहिए, ऐसा मुद्दा उपस्थित हुआ. तो उसी दौरान दिघे साहब ने ऐसा हर एक पार्टी का खुद का विजन रहता है. हमारे भी पार्टी का एक विजन है और विजन में ऐसे बहुत से पॉइंट है कि सेम पॉइंट है. हम महायुति की सत्ता आने के वाडी, सिद्धेश्वर तलाव आणि हा परिसर या ठिकाणी क्लस्टरचं काम सुरू आहे. थोड्याच दिवसात त्याचा नारळ फुटणार आहे. कोपरीमध्ये सुद्धा क्लस्टर सुरू होत आहे. ठाणे शहरातल्या वर्तकनगरमध्ये त्या ठिकाणी काम सुरू होत आहे, त्याचा प्रोसेस सुरू आहे. लोकमान्य नगरमध्ये प्रोसेस सुरू आहे. फुले नगर त्या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे. लवकरात लवकर या सर्व गोष्टींना चालना देऊन मग SRE असेल, क्लस्टर असेल, या सर्व योजनांच्या माध्यमातून चांगलं सुनियोजित असं ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत. क्लस्टर वेगळा सेल महानगरपालिकेने उभारलेला आहे, त्यामुळे लवकर लवकर या कामांना गती मिळेल. कॉन्सेप्टिंग जो इसमें रद्द हो रहा है, अभी आपके शीण में जो प्रोग्राम जो चालू है अपना प्रोजेक्ट, वो इंटरनेशनल लेवल पे चालू है. वहाँ काम शुरू हुआ है. इससे कितना फर्क पड़ेगा? अच्छा फर्क पड़ेगा. देखो प्रकाशित हुआ था. अब क्योंकि बहुत ही फास्ट डेवलप हमारा शहर हो रहा है और पानी की जरूरत सबको ज़्यादा लग रही है. तो एकनाथ शिंदे साहब राज्य के जब भी मुख्यमंत्री थे, उस दौरान सूर्या डैम से मीरा भाईंदर को 218 MLD पानी और 175 MLD पानी जो है वो वसे विरा ये शुरू करा जाएगा अजीत राव. लीगल जो टपरी है उसके लिए रखा जाता था. तो आज वो घोड़बंदर रोड की ट्रैफिक जाम होने की वजह से एकनाथ शिंदे साहब ने और मैंने खुद वो सर्विस रोड के नाम पे जो हे सगळ्यांना द्या रे. हो जोशी साहेब या ना. एक मिनट. अनेक बंडखोरांसमोर पत्र काढले तुम्ही. पहिली गोष्ट, युती या विषयात आम्हाला वरिष्ठ पातळीवरून युतीच्या चर्चा कराव्यात आणि युती करावी अशी सूचना आल्या. त्यानंतर माननीय आमदार संजय केळकर यांना निवडणूक प्रमुख आणि माननीय निरंजन डावकरे यांना निवडणूक प्रभारी करण्यात आलं. त्यांनी वरिष्ठांशी संवाद साधून ही ठाण्यात युती करायची असा आम्हाला निर्णय देण्यात आला आणि त्यामुळे युती झालेली आहे. त्या ठिकाणच्या राजकीय अपेक्षा, गरजेनुसार किंवा परिस्थितीनुसार युती झालेली आहे आणि युती झाल्यामुळे काही कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरले. काहींनी अर्ज मागे घेतले, काहींचे अर्ज घाईघाई तसेच राहिले आणि ते राहिलेले अर्ज राहिल्यामुळे मग आता काहीच केलं नाही तरी लोक म्हणतील अरे अर्ज भरून घरी निघून गेला, म्हणून काही लोक रिंगणात राहिले. त्यातले बरेचसे आता पाठिंबा जाहीर केला आहे आणि जे लढत राहिले त्यांच्यावर आम्ही सामूहिकरित्या एकत्रित पत्रक काढून ते जे कोणी पक्षाचे पदाधिकारी होते अधिकृत आणि तरी देखील ते निवडणूक लढत असतील तर ते निलंबित झालेले आहेत अशी आम्ही कारवाई त्यांच्यावर दोन्ही पक्षांनी केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही मतदारांनी ते उमेदवार पक्षाचे जर नाव सांगत असतील तर ते ग्राह्य धरू नये. 6 वर्ष सुरू असून लवकरच ते हॉस्पिटल कार्यान्वित होईल.
गायमुख येथे सुद्धा एम्सच्या धर्तीवर सुसज्ज आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतोय. आयुर्वेदिक उपचार केंद्र सुद्धा गायमुख येथे जे आमचे प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या मार्फत ते सुरू करतोय. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सभोवतालचा परिसराचा एकत्रित पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नवा इमारतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून कॅन्सरपूर्व निदान करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करतोय आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज PPP तत्वावरती सुरू करावं अशी सुद्धा केंद्र सरकारकडे मी स्वतः मागणी केलेली आहे. आणि ते जर सुरू झालं तर लवकरात लवकर ठाण्यामध्ये येणारे जे ग्रामीण भागातून रुग्ण असतील, अगदी रायगड जिल्ह्यापासून रुग्णांची संख्या ठाण्यामध्ये येत असते, कळवा हॉस्पिटल लोड होतो, तो लोड ॲटोमॅटिक कमी होणार आणि चांगली सुविधा देण्याच्या दृष्टीने काम करतो. वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 100 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे. हे सुद्धा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहेत. सुरक्षित प्रवास, वाहतूक कोंडी यावरती उपाय, सुपरफास्ट प्रवास, प्रदूषणमुक्त ठाणे शहर, पर्यावरण संवर्धन, झोपडपट्टी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने, लाडक्या बहिणींकरता मानाचे स्थान, आर्थिक स्थैर्य, क्रीडा सुविधा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग कल्याण आणि एक व्हिविंग टॉवर जे पर्यटनाच्या दृष्टीने ठाण्यामध्ये सुधारणा, असे अनेक कामं घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत. अनेक कामं प्रगतीपथावर आहेत आणि ती लवकरात पूर्ण होतील. अनेक कामं सुरू होणार आहेत. आपल्यासमोर ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण मुश्किल साहब इसमें पानी का मुंबई 30 मिनिटात सिग्नलमुक्त प्रवास करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून मुंबईच्या दिशेने त्या रोडने जातील. घोडबंदर रोडला पर्यायी रस्ता उभारणार. ठाणे कोस्टल रोड ते गायमुख ते साकेत आणि बाळकुम ते चेंदणी नवीन मार्गिका आपण तयार करतोय. अवजड मालवाहू वाहने ठाणे शहराबाहेरून जाणार. कोस्टल रोड आनंदनगर येथे ईस्टर्न फ्रीवेला आम्ही जोडणार आहोत. किसन नगर ते गायमुख या फूट हिल रोडला आम्ही चालना देणार आहोत. घोडबंदर रोडहून खाडी पलीकडे विकसित होत असलेला नवीन ठाण्याची कनेक्टिव्हिटी वाढवणार. त्यासाठी कोलशेत, वाघबीळ आणि गायमुख येथे 3 खाडी पुलांची उभारणी करणार आणि हा रस्ता पुढे परस्पर समृद्धी महामार्गाला जोडणार. ठाणे कोस्टल रोड मीरा भाईंदर मार्गे मुंबई कोस्टल रोडला जोडणार. ठाणे ते बोरिवली 20 मिनिटात पूर्ण करण्याच्या दृष्टीने टनेलचं काम सुरू आहे. साकेत आमने एलिव्हेटेड रोड ठाणे समृद्धी महामार्गाशी जोडणार. कोपरीत ते पटणी हा पूल उभारणार. पटणी ते नवी मुंबई एअरपोर्टला असा एलिव्हेटेड मार्ग उभारून ठाण्याला डायरेक्ट विमानतळाशी कनेक्टिव्हिटी देणार.